सोबत राहा आपण यानंतर पुण्यामध्ये जाऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये एक मुद्दा चर्चेत येतोय, तो म्हणजे जी घाई होतीये राष्ट्रवादी पक्षाकडून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून, त्या संदर्भात या सगळ्यामध्ये सक्रिय होण्याची सुनेत्रा पवारांची खरंच इच्छा आहे की पक्षातल्या नेत्यांचा दबाव त्यांना हे सगळं करण्यास भरीला पाडतोय? कारण शरद पवारांशी काही चर्चाही केली नाही त्यांनी, असंही कळतंय। खरं तर सुनेत्रा पवार यांच्या इच्छेला फारसा अर्थ यासाठी उरत नाही, कारण त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत आणि अजित पवारांच्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांनाच ही जबाबदारी उचलायची आहे। सुनेत्रा पवार राजकारण बघत आल्या अजित पवारांचं 40 वर्ष, प्रत्यक्षात राजकारणामध्ये मात्र त्या नव्हत्या आणि अशा वेळी त्यांना आता डील करायचे, आता त्यांना राजकारण करायचंय, तर अशा लोकांसोबत जे राजकारणामधले म्हणजे रती महारथी आहेत किंवा सगळा अर्क म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशा नेत्यांसोबत त्यांना राजकारण करायचंय। प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील, अशांना सोबत घेऊन त्यांना राजकारण करायचं आहे। आणि त्यामुळं ही जी घाई झालेली आहे ती या नेत्यांकडून फक्त झालेली आहे का? तर नेत्यांकडून तर झालेली आहेच, मात्र ज्यांच्या सोबत सत्तेत आहेत हे सगळे नेते, त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची, त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाची इच्छा देखील या ठिकाणी महत्त्वाची आहे, किंबहुना तीच इच्छा सगळ्यात महत्त्वाची आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जरी हे सांगितलं जात असलं की हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, राष्ट्रवादी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असं जरी भाजपचे नेते सांगत असले तरी भाजपला हे हवं आहे की सुनेत्रा पवार यांनी लवकरात लवकर पदभार स्वीकारावा। कारण दुसरीकडे आपण पाहिलं, शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि आत्ता जर ही प्रक्रिया अशीच पुढे गेली असती तर साहजिकच या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र शरद पवारांच्या हाती गेली असती आणि हे भाजपला नको आहे। आणि हेच कारण आहे इतक्या तातडीने या सगळ्या गोष्टी घडण्याचं, इतक्या तातडीने सुनेत्रा पवार यांनी शपथविधीला तयार होण्याचं आणि शपथविधी आज संध्याकाळी जो 5 वाजता पार पडतो आहे तो पार पडण्याचं। कारण भाजपच्या नेतृत्वाची इच्छा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आहे। ही इच्छा हीच आहे की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि त्यांनीच पक्षाचं अध्यक्ष देखील व्हावं, जेणेकरून भाजपला सांगता येईल की अजित पवारांचे वारसदार हे आमच्या सोबत आहेत। आणि यामुळे या सगळ्या गोष्टी इतक्या वेगाने घडताना आपण पाहतो आहोत। प्रज्ञा, मंदार, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा। यानंतर जाऊयात निलेश बुधावले यांच्याकडे। निलेश, सध्या ज्या काही घडामोडी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटामध्ये घडतायत ते पाहता आता दोन्ही राष्ट्रवादींचा प्रवास हा वेगवेगळाच होणार आहे का? आणि जे शरद पवार म्हणाले की आता पुढच्या पिढीनं, नव्या नेतृत्वानं जबाबदारी घ्यायला पाहिजे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भिस्त आता कोणाच्या खांद्यावर असेल? खरं तर काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची वर्णी लागली, त्यानंतर रोहित पवार यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यानंतर दोघंही ऍक्टिव्हली काम करताना पक्षामध्ये पाहायला मिळत होते। त्यामुळे आपली जी विरोधात राहायची भूमिका आहे ती कायम राहील, हेच सुतोवाच या निमित्तानं आता कुठेतरी शरद पवारांना केलेत का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण त्यांना म्हटलं, नव्या पिढीच्या हातामध्ये आपली ही सगळी जी पुढची धुरा आहे ती असणार आहे आणि त्यांना निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे योगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, हे पवार कुटुंबातली तर महत्त्वाचे सदस्य आहेतच। यासोबतच पक्षांतर्गत सध्या त्यांच्याबरोबर असणारे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, या सर्वांसाठीच, पक्षातील कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी हा महत्त्वाचा संदेशच एक प्रकारे शरद पवारांचा आहे असं म्हणायला हरकत नाहीये। त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा त्वेषानं लढायला सुरुवात करेल। सध्याची वेळ अशी आहे की जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये खरं तर दोन्ही पक्षांचे जे उमेदवार आहेत हे घड्याळ चिन्हावर उभे आहेत। त्यामुळे आता ज्यावेळेस निकाल लागतील, काय निकाल लागतील ही वेगळी गोष्ट आहे, पण त्यानंतर जे निवडून येणारे सध्या जे शरद पवारांच्या पक्षाशी संबंधित होते ते काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कारण अचानक सगळ्या वेगळ्या घडामोडी घडल्या, अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांना ही कमान जी आहे ती आपल्या हाती घेतलेली आहेत। आज उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेत आहेत। त्या संदर्भात रात्री उशिरा त्या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत। देवगिरी निवासस्थानी देखील त्यांच्याशी संबंधित असणारी सर्व जी जवळची लोक आहेत ती यायला सुरुवात झालेली आहेत। अजित पवारांचा जो स्टाफ, त्यांच्यासोबत असणारे कायम जे पी आहेत डिकले, हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रमोद हिंदूराव जे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, 40 वर्षांपासूनचे मित्र आहेत, जे सुनेत्रा पवारांच्या देखील जवळ आहेत, ते देखील देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्यांना आपली पुढची जी हालचाल आहे सुनेत्रा पवारांना ही या निमित्तानं सुरू केल्याची आपल्याला दिसते। साधारणपणे 5 वाजता शपथविधी होणार आहे, तत्पूर्वीची तयारी आता सुरू झाली हे म्हणायला हरकत नाहीये। राजभवनला, बरोबर आहे निलेश, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली होती। अजित पवारांच्या निधनानंतर
त्यानंतर कुटुंब म्हणून सुद्धा पवार कुटुंब किती एकत्र आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. पण कुटुंब आणि राजकारण हे किती वेगवेगळं असतं हे आता आज झालेली पत्रकार परिषद आणि कालपासून सुरू झालेली